नमस्कार मंडळी. आज आपण मस्त असे KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न बनवूया. चिकन पॉपकॉर्न साठी मी ना इकडे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय आणि आपण या बोनलेस चिकनचे ना छोटे छोटे पीस करूया पहिल्यांदा. चला तर मंडळी, आता पहिल्यांदा ना मी चिकनचे असे पीस करून घेतोय. चिकनचे पीस ना मी थोडे मीडियम साईजमध्येच ठेवले आणि त्याच्यानंतर मी ना 1 चमचो याच्यामध्ये मीठ टाकतोय, 1 चमचो गार्लिक पावडर म्हणजेच लसूण पावडर असा, 1 चमचो पेरी पेरी पावडर असा, 1 चमचो ओनियन पावडर, 1 चमचो मस्त असे चिली फ्लेक्स असत, हे ऑरिगॅनो असा म्हणजे मिक्स हर्ब्स आणि ना 1 चमचो मिरी पावडर टाकते. बघा, हे पावडर ना सगळे दुकानात मिळतील. जर नाहीच मिळाले ना तर मस्त अशी आला लसूणची पेस्ट वापरायची. छान असे ना पीसला ढवळून घेतले मसालो लावून आणि त्याच्यानंतर ना 1 वाटी ना मी हे ताक ओतते. त्याच्यामध्ये ताकसुद्धा छान असं ढवळून घेतंय आणि झाकण ठेवून ना 1 तास फ्रीजमध्ये ठेवून देते. चला, आता चिकन मॅरिनेट झालेला 1 वाटी मैदो घेतोय, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, 1 चमचो मीठ टाकतंय, थोडंसं ना मिक्स हर्ब्स म्हणजेच ऑरिगॅनो पावडर टाकलंय हय चिकना. त्याच्यानंतर ह्या चिकन व्यवस्थित ना मॅरिनेट झालेला त्या पिठामध्ये घोळवून घेते आणि ना घोळवून झाल्यानंतर ना गाळणीमध्ये असे ना टाकते म्हणजे झारो आयो आणि त्याच्यातलं पीठ असं ना त्या एक्सेसवाला जरा गाळून घेते आणि नंतर हे ना चिकनचे पीस परत एकदा पाण्यात डीप करून परत एकदा पिठात घोळवून घेते. बघा व्यवस्थित असे. चला मग चिकनचे पीस एक एक असे वाटीमध्ये काढून घेतोय आणि कढईमध्ये ना तेलसुद्धा मस्त गरम झालेला आणि चिकनचे पीस ना दोन्ही साईडने छान असे तळून घेते. बघा, गोल्डन ब्राऊन तळायचे आणि गॅस पण मिडियम टू हाय ठेवले म्हणजे कसे आपले चिकनचे पीस ना अजिबात करपाचे नाही आणि कलरसुद्धा एकदम सुंदर येता. बघा, आता बघा चिकनचे पीस मस्त असे तळून झालेले आहेत म्हणजेच आपले चिकन पॉपकॉर्न छान असे फ्राय झालेले आहेत आणि चिकन पॉपकॉर्नना मी हे मस्त असे टोमॅटो केचप सोबत सर्व करते आणि वरती ना थोडीशी पेरी पेरी पावडर पण टाकले. बघा, म्हणजे एक टेस्टसुद्धा खूप सुंदर अशी येतात. तुमका जर ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि हे चिकन पॉपकॉर्न पण बघा मस्त कुरकुरीत आणि आतून ज्युसी झालेले आहेत आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल फॉलो करा. धन्यवाद.